नमस्कार शेतकरी बांधव, कांदा उत्पादक शेतकरी बांधवांसाठी आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी कांदा भाव संदर्भातील आहे। कांद्याचे भाव वाढणार का? कांद्याचे भाव वाढणार तर किती वाढणार, कशामुळे वाढणार, काय महत्त्वाचे कारण आहे, सविस्तर थोडक्यात संपूर्ण अपडेट आपण एवढ्याच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावा। तर महाराष्ट्रातील तमाम कांदा उत्पादक शेतकरी बांधवांना एकच विनंती, व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। कांद्याचे भाव वाढणार का, कशामुळे वाढणार, कांद्याचे भाव सविस्तर बातमी आपण बघतच आहोत। स्क्रीनवर बघू शकता अत्यंत महत्त्वाची आताच्या क्षणाची आलेली लाईव्ह अपडेट आहे। महत्त्वाचे अपडेट बघू शकता। मोदी सरकारने कांदा उत्पादकांसाठी एका दिवसात महत्त्वाचे 2 निर्णय घेतले आहे। काय निर्णय घेतले आणि त्यामुळे काय कांद्याच्या भावात सुधारणा झाली आहे का, सुधारणा होणार आहे का, सविस्तर बातमी बघत आहात। नाशिकच्या बाजारपेठेत कांदा वधारला आहे। लोकसभा निवडणुकीत कांद्याचे महायुतीने वांदा केला होता। केंद्र सरकारने कांदा निर्यातीबंदीच्या घेतलेल्या निर्णयाचा परिणाम महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीत दिसून आले होते। लोकसभा निवडणुकीपूर्वीच ग्राहक हिताचा विचार करत केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर निर्बंध आणले होते। कांद्यावर प्रति टन $550 निर्यात मूल्य लादले होते, तसेच 40% निर्यात शुल्कासह लादले होते। आता राज्यातील विधानसभा निवडणुकीपूर्वी केंद्र सरकारने कांद्यावर लादलेले $550 निर्यात मूल्य रद्द केले आहे। तसेच अर्थ मंत्रालयाने 40% निर्यात शुल्क निम्म्यावर आणले आहे, म्हणजे 20% करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। या निर्णयामुळे कांद्याच्या दरात नाशिकच्या बाजारपेठेत वाढ झाली आहे। नाशिकमधील लासलगाव बाजार समितीत शनिवारी एका दिवसात कांद्याच्या दरात 400 रुपयाची वाढ बघायला भेटली आहे। खरं तर या ठिकाणी बघितलं शेतकरी मित्रांनो, जे काही 20% निर्यात शुल्क या ठिकाणी राहिले आहे ते सुद्धा काढण्याचं या ठिकाणी शेतकऱ्यांची मागणी राहीलच, कारण की या ठिकाणी शेतकऱ्यांच्या कांद्यावर कोणतेही निर्बंध नसले पाहिजे। शेतकऱ्यांना 2 पैसे मिळावा शेतकऱ्यांची कायम अपेक्षा आहे। ज्यावेळी शेतकऱ्याकडे कांदा होता त्यावेळी तुम्ही $500 निर्यात मूल्य शुल्क आणि या ठिकाणी बघितलं $550 निर्यात मूल्य लावले आहे आणि 40% निर्यात शुल्क लावले। आता शेतकऱ्याकडे कांदा शिल्लक नसताना व्यापाऱ्याकडे कांदा असताना अशा प्रकारचा निर्णय तुम्ही घेतला। शेतकरी हिताचा हा निर्णय नाही आहे।